शरद पवारांच्या पक्षात पुन्हा एकदा दोन गट होणार आहेत. एक गट काँग्रेसमध्ये विलीन होणार तर दुसरा गट एनडीए सोबत जाणार. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात या नवीन सत्ता समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या सातत्याने कमी होत चाललेल्या प्रभाव आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षावर झालेले सर्जिकल स्ट्राईक यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात देखील मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हा प्रश्न फक्त एका पक्षाच्या अस्तित्वाचा उरलेला नसून तर महाराष्ट्रातील राजकारणात असलेल्या स्थानिक पक्षांच्या वर्चस्वाचा महत्त्वपूर्ण मुद्दा बनलाय. आता पक्षात अशा प्रकारे अंतर्गत मतभेद उफावून आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा फक्त एका व्यक्तीकडे लागले आहेत. ते म्हणजे पक्षप्रमुख शरद पवार. कारण महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे मजबूत राजकीय पकड असलेले अनुभवी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एकीकडे सत्ताधारी एनडीए सोबत जाण्याची भूमिका तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा पर्याय. या स्थितीमुळे पक्षाला एक संघ ठेवण्याचे आवाहन आता त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे. तर अशा परिस्थितीत शरद पवार नेमका काय निर्णय घेणार? ठाकरे गटाप्रमाणे आता शरद पवारांच्या पक्षाची देखील उलटी गिनती सुरू झाली आहे का? आणि आता या निर्णयामुळे राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व धोक्यात येणार का? चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील राजकारणात जे काही सुरू आहे त्याचा अंदाज लावणे अगदी अनुभवी आणि मोठ्या राजकीय विश्लेषकांना देखील फारच कठीण झाले आहे. कारण अगदी ज्याप्रमाणे कपडे बदलावे त्याप्रमाणे मागील काही काळात अनेक राजकीय नेत्यांनी आपली विचारधारा आणि पक्ष बदलले आहेत. राजकारणात सत्तेचे वारे ज्या दिशेने वाहतात त्या दिशेकडे आपले तोंड वळवणे अगदी सोयीस्कर मानले जाते. मित्रांनो, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेला कोणताही राजकीय पक्ष हा केवळ निवडणूक लढवण्यापुरता पक्ष नसून ही एक राजकीय विचारधारा आहे ज्याच्याशी राज्यातील असंख्य कार्यकर्ते आणि मतदार जोडले गेलेले असतात. परंतु नेहमीच एकसारखी परिस्थिती कायम असेल हे शक्य नाही. आता अशातच संपूर्ण राज्यात एकेकाळी मोठा प्रभाव असणाऱ्या शरद पवारांचा पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कारण राज्यातील विरोधी पक्ष असणाऱ्या महाविकास आघाडीचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. काँग्रेसने आधीच आगामी संघटनात्मक पकड मोठ्या प्रमाणात गमावली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटात देखील ऑपरेशन टायगरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. म्हणूनच शरद पवार गटातील दिग्गज नेत्यांसमोर आगामी निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे. याच कारणामुळे पक्षात अंतर्गत मतभेद उफावून आले आहेत. त्याचप्रमाणे गटबाजीची देखील भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दोन परस्पर विरोधी मतप्रवाह तयार झाल्याचे चित्र आहे. याआधीच 2023 मध्ये स्वर्गीय अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. परंतु जर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारे पक्षात फूट पडली तर त्याचा थेट परिणाम शरद पवारांच्या राजकारणावर होऊ शकतो. आता यामध्ये पहिल्या गटाचे असे स्पष्ट मत आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्वतंत्रपणे संघर्ष करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन होणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. कारण विरोधी मतांचं एकत्रीकरण झालं तर आगामी निवडणुकांमध्ये अधिक मजबूत लढत देता येईल. शिवाय संघटनात्मक ताकद, संसाधनं आणि राष्ट्रीय स्तरावरचा आधारही मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर विलयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या गटात ती सर्व नेते मंडळी आहेत जे आपल्या मूळ विचारधारेशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत. म्हणूनच आपल्या विचारांची तडजोड न करता स्वतःचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्यांनी ही भूमिका मांडल्याचे सध्या सांगितले जात आहे. तर याउलट दुसऱ्या गटाने एकदमच वेगळी भूमिका मांडली आहे. या गटाचं असं म्हणणं आहे की खूप मोठ्या दीर्घकाळापासून सतत विरोधी बाकावर बसल्यामुळे मतदारसंघातील विकास कामं करणं कठीण होत चाललंय. सत्ता नसल्यामुळे निधी, प्रशासकीय निर्णय आणि स्थानिक पातळीवरील कामांवर परिणाम होतो. कारण जर सत्ता नाही तर निधी मिळणे कठीण होते. निधी मिळाला नाही तर त्याचा थेट परिणाम मतदारसंघातील विकास कामांवर होतो. आणि जर 5 वर्षात विकास कामे झाली नाहीत तर स्थानिक मतदारांचा विश्वास कमी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे विरोधी पक्षातील अशा आमदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मतदारसंघातील प्रभाव टिकून ठेवण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक असते. म्हणूनच जर सत्ताधारी एनडीए सोबत घ्यायला तयार असेल
तर त्यावर पक्षाने गंभीरपणे विचार करायला हवा, अशी भूमिका या गटातील आमदारांनी आणि नेत्यांनी मांडली आहे. परंतु त्यांच्या या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित होतात. फक्त सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारे आपल्या पक्षाची मूळ विचारधारा सोडत सत्ताधारी गटात जाऊन बसणे हा विचारधारा बघून मतदान करणाऱ्या मतदाराचा अपमान नाही का? मित्रांनो, देशातील राजकीय इतिहास पाहिला तर मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी वर्षानुवर्षे विरोधी बाकावर बसूनच राजकारण केले, तरी देखील आपल्या मतदारसंघातील त्यांचा प्रभाव कधीच कमी झाला नाही. म्हणून फक्त सत्ता आणि निधीचे कारण पुढे करत सत्ताधारी गटात सामील होणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न देखील आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. यामागे आणखी एक राजकीय युक्तिवाद पुढे केला जात असल्याची चर्चा आहे. कारण आता असं म्हटलं जातंय की अजित पवार जिवंत असताना दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊन एनडीएमध्ये राहण्याचा पर्याय चर्चेत होता. त्यामुळे आज जरी दोन्ही पक्षांचं एकत्र येणं शक्य नसेल तरी स्वतंत्रपणे एनडीए सोबत जाण्यात काही गैर नाही, असा विचार काही नेत्यांकडून मांडला जात असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. परंतु इथेच संपूर्ण राजकीय खेळ अधिक रंजक बनतो. कारण हा केवळ आघाडी बदलायचा प्रश्न नाही, हा प्रश्न आहे शरद पवार यांच्या राजकीय वारशाचा. गेली अनेक दशकं शरद पवार यांनी प्रत्येक संकटातून पक्ष उभा केला. 2023 मध्ये पक्षात मोठी फूट पडली, त्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादी संपल्याचं म्हटलं, परंतु शरद पवारांनी नव्याने पक्ष उभा केला, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं आणि पुन्हा राजकीय अस्तित्व निर्माण केलं. आता पुन्हा जर पक्षातच दोन विचारधारा समोरासमोर आल्या तर हा संघर्ष अधिक गंभीर ठरू शकतो. कारण एका बाजूला विचारधारा आणि विरोधी राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेचा व्यावहारिक विचार आहे. म्हणजेच प्रश्न असा आहे की सत्ता महत्त्वाची की स्वतंत्र राजकीय ओळख? म्हणूनच जर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलयाचा पर्याय स्वीकारला तर राष्ट्रवादीची स्वतंत्र ओळख इतिहास जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि जर एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. म्हणजेच कोणताही निर्णय झाला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण बदलणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. परंतु राजकारणात फक्त अधिकृत विधान पुरेसे नसतात, खरी गोष्ट पडद्यामागे ठरते. आज पक्षातील अनेक नेत्यांना आगामी निवडणुकांची चिंता आहे. मतदारसंघ टिकवायचा असेल, कार्यकर्ते टिकवायचे असतील, राजकीय भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर सत्तेच्या जवळ जाण्याची इच्छा निर्माण होणं स्वाभाविक मानलं जातं. परंतु याचा उपाय सरळ सरळ सत्ताधारी गटात प्रवेश करणे हाच नसतो. त्याऐवजी कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करून अगदी प्रभावीपणे पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवल्याने देखील लोकशाही मार्गाने परत सत्ता मिळवता येते. म्हणूनच आता शरद पवार त्यांच्या पक्ष या प्रकरणावर काय भूमिका घेतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.